महिला घरेलू कामगारों के बीच मनाया बीजेपी की वार्ड अध्यक्ष वैष्णवी पराडकर ने अपना जन्मदिन। बांटे मुफ्त कामगार कार्ड और सीनियर सिटीजन कार्ड, सभी ने की तारीफ। चैम्बूर बीजेपी वार्ड 153 की महिला अध्यक्ष वैष्णवी पराडकर ने अपना जन्मदिन महिला घरेलू कामगारों के बीच मनाया। इस दौरान उन्होंने इन महिलाओं को बांटे मुफ्त कामगार कार्ड और सीनियर सिटीजन कार्ड। इस कार्यक्रम में मौजूद बीजेपी जिलाध्यक्ष नीरज उभारे, प्रभाग समिति अध्यक्ष आशा मराठे और नगर सेवक महादेव शिवगंज सहित मौजूद सभी ने वैष्णवी पराडकर की खूब तारीफ की। आमच्या घाटले गावात ना हजारो म्हणजे 2 ते 2,500 घरेलू कामगार महिला आहेत। मला वाटलं की त्यांचं काहीतरी चांगलं व्हावं किंवा आपल्या सरकारच्या ज्या योजना आहेत आणि त्यांना घरेलू कामगार कार्ड मिळालं, त्यांचं रजिस्ट्रेशन झालं तर आपले माननीय लाडके पंतप्रधान मोदीजी यांच्या थ्रू ज्या योजना येतात त्या आपल्या घरेलू कामगार ज्या गरीब महिला आहेत त्यांना मिळाव्यात म्हणून मी ही योजना आमच्या वॉर्ड क्रमांक 153 ऑफिसमधून चालू केली। आणि आज माझा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने मी हे घरेलू कामगार कार्ड वाटप, आयुष्यमान कार्ड वाटप, इश्रम कार्ड वाटप आणि आभा कार्ड वाटप हा कार्यक्रम घेतला। कितने लोग आले, काय सांगायचं त्यांच्याबद्दल? आता एवढी गर्दी होती, याच्यापेक्षा डबल गर्दी असली असती, पण हा मे महिना आहे आणि सुट्टीचे दिवस आहेत। माझ्या बहुतेक महिला गावी गेलेल्या आहेत, तरी सुद्धा माझ्या प्रेमाखातर माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा द्यायला आल्या, त्याबद्दल मी सर्व महिलांचे आभार व्यक्त करते। थँक्यू। आज आमचे 153 ची वॉर्ड अध्यक्ष वैष्णवी पराडकर हिचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त तिने घरेलू कामगार महिलांची महाराष्ट्र सरकार मंडळाच्या तिथे नोंदणी केली आणि त्याचं सर्टिफिकेट वाटायचं आज तिने काम केलेलं आहे। तर तिचे खूप खूप मनापासून आभार मानते की वाढदिवसाच्या दिवशी ती सेवा कार्य करत आहे आणि असं सेवा कार्य प्रत्येकाच्या हातातून घडो। मी ईश्वरचरणी एवढी प्रार्थना करेल की वैष्णवीला खूप खूप आयुष्य लागो आणि ह्या माझ्या इथे सर्व बसलेल्या बहिणी आहेत, भगिनी आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते की ही नोंदणी तुम्ही दरवर्षी करा, कारण 1 वर्ष करून जर तुम्ही थांबलात तर ज्या काही तुम्हाला घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या सुविधा मिळायच्या त्या मिळू शकणार नाही, कारण दरवर्षी ती नोंदणी करणं आवश्यक आहे। म्हणजे तुम्ही घरेलू कामगार कल्याण मंडळाचे सभासद आहात। हे आम्ही 2003 पासून ही संघटनेसाठी लढत होतो आणि कुठेतरी आम्हाला 2006-08 साली आम्हाला यश आलं आणि घरेलू कामगार कल्याण मंडळ माझे पती सन्माननीय सुभाष मराठे सरांनी याच्यासाठी खूप लढा केलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्या लढ्याला प्रयत्नशील असं
मला खूप त्यांचं अभिनंदन करायचंय की त्यांनी ह्या लढ्याला पुढे घेऊन गेले आणि ह्या माझ्या माता भगिनींना घरेलू कामगार म्हणून मान्यता मिळालेली आहे. तर या सगळ्या घरेलू कामगार आज इथे खूप साऱ्या महिला आल्या, त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांचं ते वैष्णवीवरचं प्रेम आहे हे सुद्धा खूप योग्य, म्हणजे एका महिलेला एवढ्या महिलांचं प्रेम मिळणं हे खूप मोठं भाग्य असतं आणि वैष्णवीचं तेवढं भाग्य मला दिसतंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज वॉर्ड क्रमांक 153 मध्ये या घाटल्या गावामध्ये आलोय आणि इथे अगदी समाज सभागृहामध्ये आमच्या या वॉर्डाच्या महिला अध्यक्ष वैष्णवी पराडकर यांचा वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसानिमित्त आपण बघताय की आजच्या युगामध्ये वाढदिवसानिमित्त कशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम हा सेवेचा उपक्रम घेऊन पुढे चालणारा कार्यकर्ता असतो. त्यामुळे आज वैष्णवीजींच्या वाढदिवसानिमित्त एक सेवा कार्य या ठिकाणी पार पडलेलं आपल्याला दिसेल. या ठिकाणी घरेलू कामगार ज्या आमच्या महिला आहेत त्यांच्या हिताचं काम या ठिकाणी झालेलं दिसतंय. त्यांना त्यांचं नोंदणीचं प्रमाणपत्र या ठिकाणी दिलंय. त्या नोंदणीमुळे त्यांना भविष्य काळात घरेलू कामगार महामंडळाकडून जे जे फायदे मिळतात ते सगळे फायदे या ठिकाणी आमच्या शेकडो भगिनींना या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे या स्तुत्य उपक्रमासाठी आमचे वार्डाध्यक्ष विजय देसाई आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्या वैष्णवी पराडकर त्यांना मी शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला आमचे नगरसेवक महादेव शिवगण, आशाताई मराठे, अनेक मान्यवर, अनिलजी जगदीशजी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचा आभार मानतो आणि आजचा या स्तुत्य उपक्रम, चांगला कार्यक्रम आयोजित केला त्या ठिकाणी जिल्ह्याकडून मी त्यांचं अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद. वैष्णवी पराडकर यांना पहिला मी शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. हे सोशल वर्क फक्त वाढदिवसासाठी ताई करत नाहीत, तर हे वर्षानुवर्ष जेव्हापासून बघतोय, जेव्हापासून मिलाजींच्या सहपत्नी झाल्या तेव्हापासून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्या काम करत असतात. वाढदिवसानिमित्त तर नाही केले, हे पूर्ण वर्षभर त्यांचं चालू असतं काम. ते महिलांसाठी काही ना काही कार्यक्रम राबवत असतात. त्यांच्या प्रयत्नाने जेवढं काय होतं तेवढं ते करतात. माझं लग्न झालं 2007ला. तिथपासून त्या माझ्याबरोबर माझ्या विचारांशी जुळल्या गेल्यात, माझ्याबरोबर काम करतायत. गेली 3 टर्म त्या वॉर्डचे अध्यक्ष आहेत, 2 वेळा विधानसभा उपाध्यक्ष म्हणून काम करतात. सतत 19 वर्ष माझ्याबरोबर काम करतात त्या संघटनेसाठी. त्यांनी वाहून घेतलं आहे भारतीय जनता पार्टीला, माझ्यासारखंच वाहून घेतलं आहे. आणि मला प्रति पण त्यांचा गर्व वाटतो की माझ्या खांद्याला लावून काम करतात. सुखदुःखात एवढे प्रॉब्लेम्स आहेत तरी पण त्या माझ्या अडचणीमध्ये साथ देत आहेत. आणि त्याने 6 महिन्यापूर्वी श्री वैष्णोदेवी सुशिक्षित महिला बेरोजगार संस्था रजिस्टर केली कोकणपणला जाऊन. त्याच्यासाठी पण त्या 3 महिने खूप फिरल्या, पेपरवर्क केलं, सगळं केलं, रजिस्टर केलं. उपनिबंधकाची सभा झाली आपल्या घाटल्यामध्ये आणि त्या मिटिंगमध्ये ठरलं, त्याच्या आधिपत्याखाली तिने बरेच उपक्रम केले. त्यातला हा घरेलू कामगार, जसं आमच्या जिल्हाध्यक्षा, महिला मोर्चा दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा सौ आशाताई मराठे, सन्मान्य सुभाष मराठे, हे कामगारांसाठी त्यांची सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटना आहे. त्याच धर्तीवर आज माझ्या मिसेस वैष्णवी पराडकर यांनी गेले 6-7 महिने त्या महिलांचे सगळे पेपरवर्क करून, कामगार PKCला बांद्रा इथे जाऊन, PKC इथे जाऊन त्यांनी ते पेपर करून, त्याचं 250 का 300 फॉर्म होते, त्यातले 106 फॉर्म काहीतरी सिलेक्ट झाले. त्यातले त्यांना आज कार्ड आले आहेत. त्यांचे इश्रमचे आपल्या कामगार आहेत तर त्यांना अधिकाराचं कार्ड आलं, नोंदणी झाल्यांची. त्या नोंदणीचं प्रमाणपत्र आज वितरित होतं आहे. त्यांच्या दिवसासाठी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी त्यांना वाटलं की आपण हे बरेच 6 महिने 3-4 महिने ते कार्ड तसेच आहेत तर ते त्या महिलांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने त्यांनी वाढदिवस निमित्त साधून, औचित्य साधून त्यांनी ह्या निमित्ताने ते आभा कार्ड, इश्रम कार्ड आणि घरेलू कामगारांचं संघटनेचे कार्ड, नोंदणी प्रमाणपत्र आज वितरित केले. त्यांना वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा, त्यांना लख शुभेच्छा. त्या भरपूर उदंड, माझ्यापेक्षा त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी ईश्वरच्या चरणी, आई जगदंबेच्या चरणी, गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या भावई देवी, आमच्या गावची देवी आहे भावई देवी, दुर्गा देवी, हिलाही मी मागणी करतो की तिला उदंड आयुष्य दे, माझ्यापेक्षा चांगलं आयुष्य राहू दे आणि ती उंचवतं राहावं. तिची इच्छा आहे नगरसेवक व्हायची, ती पूर्ण होऊ दे अशी माझी मनोमन इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, वंदे मातरम. See, BJP has been doing all the things for the citizens and for the ward, and I think Vaishnava is on her birthday she has done this. It's a very great achievement for the party as well as for all the people staying in this ward. Once again, we wish you on behalf of all of us a very happy birthday, and
I would just say that continue with your good work always and see to it that the lotus blooms in this ward very soon. थँक्यू सर. नक्कीच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही वाढदिवसाच्या दिवशी असे नाविन्यपूर्ण असे उपक्रम वार्ड क्रमांक 153 भारतीय जनता पार्टी मार्फत राबवले जातात. ज्या दिवशी एखाद्या कार्यकर्त्याचा वाढदिवस असतो त्या दिवशी आमच्याकडे वृक्षारोपण लागवड केली जाते. आज आमच्या महिला वार्ड अध्यक्ष ज्या आहेत वैष्णवी पराडकर, त्यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही ज्या घरेलू कामगार महिला आहेत, माझ्या वार्डात साधारणतः 2,500 घरेलू कामगार महिला आहेत आणि त्या महिलांचं नोंदणी कामगार विभागामार्फत केली जाते. त्यांचं नोंदणी प्रमाणपत्र वाटप अशी एक सेवा आज वैष्णवी पराडकरजींच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वार्ड क्रमांक 153च्या सर्व कार्यकर्त्यांनी म्हणून केले. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या चॅनलच्या मार्फत मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच ज्या गरीब घरेलू कामगार आहेत त्यांची नोंदणी करण्यात आली. त्या नोंदणी झाल्यामुळे त्यांना ज्या घरेलू कामगार विभागाच्या अनेक ज्या योजना आहेत त्याचा त्यांना लाभ घेता येईल, लाभ मिळेल आणि खूप नाविन्यपूर्ण असा उपक्रम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेहमीच करत असतात. त्याच्या माध्यमातून हा एक खूप छान प्रोग्राम केला. तुम्ही पाहिलं बऱ्याच महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आदरणीय जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवी पराडकर देखील वर्षभर खूप अनेक विविध कार्यक्रम करत असतात आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.